नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. श्रद्धा फाउंडेशनच्या केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व हायर सेकंडरी सीबीएसई बोर्ड या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू असून मोजक्या जागा शिल्लक असून त्वरित पालकांनी याचा लाभ घ्यावा. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, ग्रेड 1 to 12 पर्यंत वर्ग सुरू आहे. सदर शाळेत सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड ही माध्यमिक उपलब्ध असून ऍडव्हान्स सायन्स लॅब, मॅथ लॅब, कॉम्प्युटर लॅब, रोबोटिक लॅब, खेळाचे मैदान, टर्फ मैदान, शाळेच्या स्वतःच्या बसेस उपलब्ध असून मुलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, जीपीएस, बस ट्रॅकिंगची सुविधा पुरवली जाते. संपर्कासाठी शाळेच्या अजिंक्य शिवसेना शाखा सावरकर नगर येथील शाखेत संपर्क करू शकता किंवा शाळेच्या 8318 82 16 81 किंवा 86 00 15 69 66 किंवा 79 77 55 25 48 अथवा 88 28 72 38 60 या नंबरवर संपर्क साधावा. कल्याणमध्ये भीषण रस्ता अपघात, अल्पवयीन मुलाच्या निष्काळजीपणामुळे व्यावसायिकाचा मृत्यू. कल्याणमधील चांदोरी जवळ रिंग रोडवर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात सुप्रसिद्ध व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने घरातून गाडीच्या चाव्या घेतल्या होत्या आणि तो गाडी चालवत बाहेर पडला होता. भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सायकल चालवत असलेल्या तांदळे यांना मागून धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की श्रीनिवास तांदळे यांचा जागीच मृत्यू झालाय. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी तात्काळ गाडी जप्त केली आणि अल्पवयीन आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. आरोपीची आई कामिनी योगेश पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या वडिलांवरही कारवाई सुरू आहे. स्थानिकांच्या मते हा रिंग रोड आता भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवण्याचे केंद्र बनलाय. पूर्वी येथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते, परंतु हे हटवल्यामुळे अपघातांचा धोका वाढलाय. या दुःखद घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्यावर आणि पालकांच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.